ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाचं एकासाठी 11व्या या चिंतन मालिकेमध्ये आपण चिंतन करत आहोत। काल चिंतनाला आरंभ केला होता आणि त्यामध्ये 11व्या स्कंधाची भूमिका, 11व्या स्कंधात काय काय विषय आले याचा विचार, याची संगती आपण पाहिली। 11व्या स्कंधाला मुक्तिस्कंध असं म्हटलं। 11वा स्कंध हा मुक्तिस्कंध या नावाने जाणला गेला, प्रसिद्ध झाला। कारण श्रीमद भागवताची 10 लक्षणं आहेत, त्याचा अध्यायांशी संबंध जोडत असताना, संगती लावत असताना अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतर ईशानुकथा निरोध आणि आलेलं 9वं मुक्ती, त्या मुक्ती या तत्वाचा, या लक्षणाचा संबंध 11व्या स्कंधाशी येतो आणि या अध्यायामध्ये मुख्यत्वे उपदेश जो आलेला आहे तो त्याचाच आलेला आहे। त्यामुळे हा 11वा स्कंध मुक्ती सांगणार आहे। मग अन्य त्या स्कंधांचं चिंतन केल्यामुळे मोक्ष मिळणार नाही का, मुक्ती मिळणार नाही का, तर तसं नाही। परंतु मुख्य विषय काय आहे त्याचा विचार केला तर इथे मुक्ती हेच लक्षण प्रामुख्याने दिसून येतं। मग ह्या स्कंधात काय काय विषय आले, काय काय मुख्य प्रसंग आले याचा विचार करत असताना पहिल्या स्कंधामध्ये नारदांचा आणि वसुदेवांचा मुख्यत्वे संवाद आला आणि त्यामध्ये खरं तर नारद वसुदेव संवाद ही पुढे आला, दुसऱ्या अध्यायापासून आला। या स्कंधाच्या पहिल्या अध्यायामध्ये जो यदुवंशाला, यदुकुळाला शाप प्राप्त झाला ती कथा येते। त्यानंतर आपण म्हटलं की पुढल्या 4 अध्यायांमध्ये जायंतेय गीता किंवा निमी आणि नवयोगेश्वरांचा जो संवाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो। मग पुढील जे अध्याय आहेत 6 ते 29, त्या 23 अध्यायांमधनं भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश जो उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे तो प्राप्त होतो आणि उद्धव गीतेमध्ये अनेक विषय आले ज्यांचा एक स्वतंत्रपणे आपल्याला विचार करता येतो। मग त्यामध्ये अवधूताचे 24 गुरु असतील, हंसगीता असेल, भिक्षुगीत असेल, हे सर्व काही येतं। मग शेवटच्या 2 अध्यायांमध्ये मौसल क्रीडा, म्हणजे त्या मुसळाच्या योगाने जो यदुकुळाचा झालेला संहार आहे आणि भगवंतांचं स्वधामगमन आहे तो कथाभाग येतो। असा हा जो एकादश स्कंध आहे त्याच्या चिंतनाला सुरुवात करताना आरंभी जो विचार आला, पहिला अध्याय जो आला तो वैराग्य उत्पन्न करणारा आहे असं आपण पाहिलं। आणि मग त्यानंतर जो उपदेश आला त्यामध्ये प्रामुख्याने कर्मयोग सांगितला गेला। त्यानंतर जो दुसरा अध्याय आला, तिसरा, चौथा, पाचवा, त्यामध्ये कर्मयोग सांगितला गेला। प्रत्यक्षात त्यामध्ये भागवताची लक्षणं आहेत। भागवत म्हणजे भगवत धर्माचं आचरण करणारे जे आहेत त्याची,
राजाने विचारलेला तिकडे जो प्रश्न आहे तोही त्याच स्वरूपाचा आहे. पण त्यामध्ये आलेला जो मुख्य श्लोक आहे, मुख्य उपदेश जो सांगितला गेला, मी आता आरंभीत सांगतो कारण आपल्याला संगती पाहायची आहे आणि त्या क्रमाचा विचार करायचा आहे. तिथे कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अन अन सुनूत्र स्वभावात, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात आपण म्हणतो त्या घाणी लोटांगणाच्या नंतर शेवटी. पण तसं नाही. उपदेश इथे जो आला, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा श्रुतस वा अनुसृतस स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणाति समर्पयेत तत्. समर्पयामी, मी समर्पण करतो म्हणून म्हटलं. समर्पयेत तत्, तत्समर्पयेत हा उपदेश आला. असो, पाठभेद आता वेगळा, प्रयोजन त्या श्लोकाचा अर्थ वेगळा. आता आपल्याला तिथे जायचं नाहीये. पण उपदेश सांगितलं काय, तर यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं. भगवंता, मी जे जे म्हणून काही करतो, कायेन वाचा मनसा इंद्रियैहि वा, शरीराने, वाणीने, मनाने, कशानेही, कोणत्याही साधनाने, जे जे म्हणून मी काही करतो, शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः, भगवद्गीतेमध्ये म्हटलं. शरीराने केलेलं कर्म, वाणीने केलेलं कर्म, मनाने केलेलं कर्म, इंद्रियांनी केलेलं कर्म, ते सर्व भगवंतांना समर्पित करणं, हा जो कर्मयोगाचा उपदेश आहे, तो कर्मयोगाचा उपदेश केला गेला. मग तो कर्मयोगाचा उपदेश आधी का आला, याची संगती पाहावी लागते. ती संगती पाहण्यापूर्वी आधी जे वैराग्य उत्पन्न करणारा जो आधीचा पहिला अध्याय आहे, त्या कथेचं चिंतन करू. मला इथे एकादश स्कंधामध्ये आलेला पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय याची संगती भगवद्गीतेच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाकडे, पहिल्या आणि दुसऱ्या नव्हे, खरं तर तिसऱ्या अध्यायापासून पुढे याच्याशी जोडायची, किंबहुना भगवद्गीतेचा जो प्रसंग आला त्याच्याशी करायची. का, तर ते आपण जशी कथा पाहू त्यावेळेला लक्षात येईल. एरवी कथा पाहत असताना, वाचत असताना किंवा यांचा अर्थ पाहत असताना सामान्यत्वाने आपण अर्थ पाहतच जातो. पण दोन्ही मधील समानता, दोन विभिन्न ठिकाणी आलेले प्रसंग, त्यातील समानता, त्यातील तात्पर्य, त्याचा अंतिम केला गेलेला निर्णय किंवा त्याचं फलित काय, आपण काय शिकावं, हे जेव्हा आपण पाहतो आणि जाणतो त्यावेळेला ते संस्कार आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहता येतात, आचरणात आणता येतात. आणि मग तसाच प्रसंग जिथे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतो, त्या ठिकाणी जो इथे ग्रंथाला उपदेश करत असताना अपेक्षित जो परिणाम आहे तो आपल्या ठिकाणी दिसून येतो. झालं असं, शुकाचार्य राजा परीक्षिताला म्हणतायत, भगवान कृष्णांनी आपल्या यादवांबरोबर बलराम दादा, भगवान श्रीकृष्णांनी आपले अन्य जे कुलातील राजे होते, बलराम दादा होता, या सगळ्यांना घेऊन दैत्यांचा संहार केला. आणि मग कौरव पांडवांमध्ये निर्माण झालेला जो कलह आहे, त्या कलहाच्या योगाने सर्व जे इतर राजे होते त्यांचा देखील, जे ते दुष्ट होते त्यांचा देखील संहार केला गेला. ये कोपिता सुबहुः पंडुसुता सपत्नीर दुद्युत हेलन कचक ग्रहणादिभिस्तान. लोकांच्या क्रमाने आपण जाणार नाही आहोत, जिथे जमेल तेवढंच करणार आहोत, पण थोडा विस्तार करतो इथे. भगवान काय आहे, आधी पुढे जातो, थोडा कथाक्रम सोपा जाईल. राजा परीक्षिताला शुकाचार्य म्हणतायत की भगवान कृष्णांनी अशा प्रकारे स्वतः यदुकुलातील राजे बलराम दादा यांना घेऊन सर्व राक्षसांचा संहार तर केलाच,
अनेक दुष्टांचा, दैत्यांचा संहार केलाच. पण जे मदोन्मत्त राजे होते, जे अधर्माचरण करणारे होते, त्या राजांचाही विनाश, त्या राजांचाही निःपात कौरव पांडव यांच्यामध्ये निर्माण झालेलं वितुष्ट आणि त्यातून निर्माण झालेलं युद्ध याद्वारे केला. कोणी केला? भगवान कृष्णांनी केला. कालही आपण विचार करत असताना, म्हणत असताना म्हटलं, 11व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवंत म्हणतात, मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. माझ्याद्वारे हे राजे आधीच मारले गेले आहेत. अर्जुना, तू केवळ निमित्त हो. पण हे सर्व जे काही वर्णन आलं, की भगवंतांनी हा निःपात केला, भगवंतांनी ऋषीमुनींना बुद्धी दिली, भगवंतांमुळे तो यदुकुलाला शाप प्राप्त झाला आणि भगवंतांमुळे हे असं झालं. ते करत असताना भगवंत करते कधीही नव्हते. आणि मला हे विशेषत्वाने सांगावं लागतं, कारण अशी बुद्धी करणं, भगवंत हे करतेत, भगवंतांनी असं केलं, स्वतःहून केलं, तसं नाहीये ते. काय आहे, तसं म्हटलं ना, ती भगवंतांची लीला म्हटलं, की आपल्याला सगळंच टाळता येतं. पण शास्त्राचे नियम आहेत, त्याचं उल्लंघन न करता भगवंतांकडून कशा क्रिया आणि कर्म होतात. आपण क्रिया आणि कर्म हे थोडं दुय्यम गौणत्वाने म्हणतोय. म्हणजे गौण बुद्धीने म्हणतोय, दुय्यम दृष्टीने म्हणतोय. ते काही प्रत्यक्ष कर्म भगवंतांकडनं कर्म होतच नाही ना. असं मुख्य विषयाकडे येतो. काय सांगायचंय तिकडे येतो. भगवंत ते स्वतःहून करत नाहीत, कारण कर्मच तशी आहेत आणि कर्मफळच तशी आहेत. त्यामुळे ते तसंच होणार आहे. पण ते तसंच होणार आहे, तर ते तसंच योग्य प्रकारे घडवून आणणं एवढंच भगवंतांनी केलं. बाकी काही नाही. भगवंत एखाद्याचा जर का विनाश व्हायचा असेल किंवा उत्कर्ष व्हायचा असेल, तर किंवा एखाद्याला दंड द्यायचा असेल, तर भगवंत यमाप्रमाणे किंवा एखाद्या दुसऱ्या कोतवालाप्रमाणे हातामध्ये काठी घेऊन त्याच्या मागे जात नाहीत. बुद्ध्या संविभजन्ति तम, त्याच्या अंतःकरणामध्ये ती बुद्धीच निर्माण करतात, कारण त्याचंच ते तसं कर्मफळ असतं. भगवंत कर्मफळ दाता आहेत. त्यांच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा वा कर्तुम समर्थो हि ईश्वर हे सामर्थ्य आहे. पण म्हणून ते त्याचा गैरवापर करत नाहीत. तशी त्यांची कर्मफळच आहेत. त्या कर्मफळाचा परिणाम त्यांना भोगावा लागतो प्रत्येकाला. मग तो भगवंतांचा भक्त का असेना. ते कर्माचं फळ त्याला मिळणारच आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यांची ती कर्मफळं उत्तम प्रकारे एकाच वेळेला एकसमयावच्छेदे करून कशी जोडून आणायची, ह्याचं सगळ्याच श्रेय भगवंतांकडे जातं. जर, आणि हे मी का सांगतोय, प्रमाण देतो. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामाला उपदेश करताना म्हटलं, नकाश्चन क्रिया राजन मुनिशापादिका अपि भावितम तीव्र वेगेन शक्ताश्चालयितुम मनः. मनाचा संकल्प अत्यंत दृढ असेल, तीव्र वेगेन भावितम मनः शक्ताः न चालयितुम शक्ताः. मनाचा संकल्प हा दृढ असेल तर कोणतीही क्रिया, कोणतंही कर्म, ऋषीमुनींचा शाप देखील त्या मनाला आपल्या ध्येयापासून ढळवू शकत नाही. आणि असं असताना त्या ऋषीमुनींच्या शापामुळेच यदुकुळाचा जर का संहार होत असेल, तर त्याचं कारण काय आहे? तर कारण एवढंच आहे,
मनाची अंतःकरणाची दृढता नव्हती आणि तसं कर्मफळ त्या पूर्वजांनी लिहून ठेवलेलं होतं. पण ते तसंच त्यावेळेला घडावं यासाठीची उत्तम व्यवस्था भगवंतांनी लावली. एवढंच, बाकी काही नाही. त्याची उत्तम व्यवस्था भगवंतांनी केली, बाकी काही नाही. याच दृष्टीने भगवंतांकडे कर्तेपण आहे. न असून कर्तेपण आहे. भगवंत, कारण कर्मफळच तशी आहेत. असो, पुन्हा कथेकडे येऊ. अशा प्रकारे त्या यदुवंशाचाही आता काय आहे, मग प्रश्न निर्माण झाला राजा परीक्षिताला, की यदुवंशाचा विस्तार व्हावा, यदुवंशाचा, आपल्याच लोकांचा पुत्र वै आत्मा, आपल्या पुत्राला आत्मा म्हणतात ना, मग भगवंतांनी आपल्याच कुलाचा संहार व्हावा अशी इच्छा का केली, असं का वाटलं? राजा परीक्षिताने प्रश्न केला. यदुवंश तर ब्राह्मण भक्त होते, उदार होते. यन्निमित्त सवैशापो यादृशो द्विज सत्तम कथमेकात्मनाम भेद एतत् सर्वं वदस्व मे. काय झालं असं, की ते आपल्याच भावंडांवरती, सगळे नातेवाईक, सगळे एकोप्याने आनंदाने राहणारे, एकमेकांवरती शस्त्र घेऊन धावले. ते तर उत्तम भक्त होते, त्यांना का ब्राह्मणांचा शाप भोगला, का त्यांना तो शाप प्राप्त झाला? त्यावरती शुकांनी उत्तर दिलं, यासाठी कारण केवळ भगवंत आहेत. कारण भगवंतांनी जाणलं, जर माझ्या कृपेने हे यादव थोडं वेगळं, मी हा देह टाकून गेलो, मी हा देह त्याग केल्यानंतर हे यादव माझ्या कृपेने उन्मत्त झालेले आहेत किंवा बलवान झालेले आहेत, ते उन्मत्त झाले, तर यांना थांबवणारं कोणी नाहीये. कोणत्याही देवतांच्या ठिकाणी यांना थांबवण्याचं, परास्त करण्याचं, यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य नाहीये. आणि हे उच्छृंखल झाले, उन्मत्त झाले, तर यांचा विनाश करण्यासाठी मला पुन्हा अवतार धारण करावं लागेल. त्यापेक्षा आपलं आत्ता अवतार कार्य जसं संपतंय, त्याच वेळेला यांच्याही अवतार कार्याचा समारोप करावा. का? कारण जे देवता होते, त्या देवताच तिकडे त्या अवतार रूपाने जन्माला आलेल्या होत्या. काहीतरी कर्माचं निमित्त पाहिजे. मग ते कर्माचं निमित्त भगवंतांनी तिकडे निर्माण केलं. आणि मग शाप कोणाकडनं प्राप्त व्हावा, तर ऋषीमुनींकडनंच प्राप्त व्हावा. म्हणून भगवंतांनी ज्यांचं गायन केल्यामुळे कलियुगाचे दोष नष्ट होतात, अशा ऋषीमुनींना सांगितलं, की तुम्ही पिंडारक क्षेत्रामध्ये जा. त्या क्षेत्रामध्ये जा, तिथे थांबा. आणि मग यादव जे होते ते सगळे तिथे गेले. नंतर त्याचा कथा विस्तार येणार आहे. पण त्या पिंडारक क्षेत्रामध्ये जे ऋषीमुनी होते गेलेले, कोण कोण होते? प्रत्येक जे ऋषीमुनी आहेत त्याचं वैशिष्ट्य नाथ महाराजांनी आपल्या नाथ भागवताच्या टीकेमध्ये सांगितलंय. नाथ भागवतामध्ये म्हटलंय, विश्वामित्रोऽसित कण्वो दुर्वासा भृंगिरंगिरा कश्यपो वामदेवो त्रिर्वसिष्ठो नारदादयः. कोण कोण होते ऋषी तिकडे? विश्वामित्र, गायत्री मंत्राचा द्रष्टा आणि प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, असे विश्वामित्र, असे विश्वामित्र ऋषी. त्यानंतर असितः, ज्यांच्या ठिकाणी अत्यंत उष्णता आणि अत्यंत शीतता याचा काही एक परिणाम होत नाही, असे असित. कण्व,
सूर्याला शरण जाऊन ज्यांनी सूर्याच्या रथाचे जे अश्व, त्या अश्वांच्या कानावर बसून वेदाध्ययन केलं आणि मंत्र प्राप्त करून घेतले, ज्ञान प्राप्त करून घेतलं असे. आणि म्हणूनच शुक्ल यजुर्वेदाची एक जी शाखा आहे तिला काण्व असं म्हणतात, ती यांच्यापासून प्राप्त झाली. शुक्ल यजुर्वेद हा भगवान सूर्यांपासून प्राप्त झालेला आहे, याज्ञवल्क्यांद्वारे. त्याचे माध्यम दिन आणि काण्व दोन शाखा आहेत. ती काण्व शाखा ही यांच्यामुळे. मग पुढे दुर्वास. अत्यंत भोजन करून देखील जे भोजन करत नाहीत, जे भुकेले असतात, असे दुर्वास आहेत. त्यांच्यासाठी फार सुंदर कथा आहे ते. का असं म्हटलं नाथांनी? तर एकदा झालं असं, त्या भगवंतांना भेटायला दुर्वास आले. दुर्वास आले म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेला आनंद झाला. रुक्मिणी मातेला आनंद झाला. आता काय? ते म्हणाले, भगवान म्हणाले काही नाही, ते अन्न घेऊन जा, आनंदच आहे. माता अन्न घेऊन निघाली. वाटेमध्ये आता यमुनेला पूर आला होता. रुक्मिणी मातेने भगवंतांना विचारलं, असं असं झालं, काय करू? भगवंतांनी सांगितलं, काही नाही, तू यमुनेला सांग, जर 8 विवाह होऊन देखील कृष्ण ब्रह्मचारी असेल तर मला जायला वाट देशील. भगवान कृष्ण ब्रह्मचारी असतील तर तुम्हाला वाट देशील. गेली रुक्मिणी माता, सांगितलं, यमुनेने वाट दिली. रुक्मिणी माता पलीकडे गेली, दुर्वासांची प्रार्थना केली, त्यांना भोजन दिलं. सगळं भोजन झाल्यानंतर आता उरलेली भांडी आणि ते अन्न घेऊन आता परत निघायचं. आता परत प्रश्न, परत कसं जायचं? तिने दुर्वासांना प्रार्थना केली, आता मी परत कशी जाऊ? दुर्वासांनी विचारलं, तुम्हाला आलीच कशी ते सांग ना. त्याने सांगितलं की भगवंतांनी मला सांगितलं की जर का कृष्ण अजून ब्रह्मचारी असेल तर मला जायला जागा देशील. दुर्वास म्हणाले, हरकत नाही, माता जाताना सांग, संपूर्ण आता भोजन करून देखील दुर्वास अजूनही भुकेले असतील, उपाशी असतील, तर मला जागा देशील. अर्थ काय आहे? त्या सर्व कर्मामध्ये कर्माचा मद नाही, अहंकार नाही. कर्मफळाचा आस्वाद आणि कर्माचा मद हाच बंध आहे. हे दोन्ही नाही ना. कर्माचा अहंकारच नाही, त्यामुळे भोजन करून देखील उपाशी जागा मिळाली. असे ते दुर्वास. अजून कोण? भृगू, ज्यांच्या लत्ता प्रहाराचं, लाथेच्या प्रहाराचं चिन्ह छातीवरती भगवंतांनी बाळगलं, असे भृगू. अंगिरा, देवांचे जे गुरु बृहस्पती, त्यांचे पुत्र अंगिरा मुनी, ज्यांच्या पासून सर्व यक्ष, किन्नर इत्यादी उत्पन्न झाले आणि ज्याच्यामुळे या सृष्टीला काश्यपी सृष्टी असं म्हणतात, असे काश्यप मुनी, कश्यप ते होते. ब्रह्मज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ का? कारण ज्यांना गर्भात असतानाच ब्रह्मज्ञान झालं, असे वामदेव. तदर्षिर वामदेव प्रतिपेदे अहम मन्यर्भवम सूर्यश्च. मीच अग्नी झालो, मीच सूर्य आहे.
मीच सर्व ठिकाणी आहेत. अनुभव, साक्षात्कार. अहम मन्युरभवम सूर्यश्च. अहम मनुरभव, मन्य नव्हे, मनु. मीच मनु आहे, मीच सूर्य आहे. पुढे म्हणतायत, अत्री, ज्यांच्या घरी स्वतः भगवान दत्तात्रेयांनी अवतार धारण केला असे अत्री, प्रभू रामचंद्रांचे गुरु, सूर्याचा प्रकाश नाही तर ज्यांनी आपल्या छातीच्या प्रकाशाने सगळ्यांना प्रकाशमान केलं असे वसिष्ठ, आणि नित्य भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये रत असणारे, आनंदाने जे भगवंतांचं गान करत त्रैलोक्यामध्ये फिरतात असे नारद, हे सर्वजण त्या ठिकाणी होते. आणि मग तिथे हे सर्व ऋषीमुनी, आता असे सगळेजण विद्वान जमल्यानंतर काय संसाराच्या गप्पा होणार आहेत का? नाही. भगवंतांचं चरित्र आपापसात सांगत होते. आणि त्यावेळेला तिकडेच यदुकुलातील काही ती मुलं खेळत होती. खेळत खेळत त्यांनी पाहिलं की तिकडे ऋषीमुनी बसलेत. ऋषी काय त्रिकालज्ञ वगैरे म्हणतात, काय जाऊन परीक्षा घेऊन बघू, खरोखरच आहेत का खोटारडे आहेत. काय आहे, अव्यापारेषु व्यापारः. नको तिकडे नाक खुपसायचं नाही आणि नको त्या गोष्टीची परीक्षा घ्यायला जायचं नाही. कारण परीक्षा घेण्याचे आपण अधिकारी नाही ना. परीक्षा कोणी घ्यावी? जो त्याच्यात उत्तीर्ण झालेला आहे आणि अधिकारी आहे त्याने घ्यावी ना. मला एक काही डॉक्टर इकडलं कळत नाही आणि डॉक्टरला जाऊन विचारायचं की अशी-अशी लक्षणं आहेत, तर कोणता रोग आहे? का? कारण आम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो आणि त्या इंटरनेटवरती काहीतरी वाचून आपले ग्रह करून घेतो. असो, दृष्टांत बाजूला ठेवा, आत्ताचं उदाहरण दिलेलं. सिद्धांत हाच आहे की माझा अधिकार नाही तर मी परीक्षा घ्यायला का जाऊ? आणि हाच विचार, हेच माता सतीला देखील भोवलं. संक्षेपाने कथा सांगतो. भगवंतांनी त्या भगवान महादेवाने सांगितलं, "तू जाऊ नकोस, ते ब्रह्म आहे. तू त्याची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस. आणि गेलीस तर पुन्हा मला तोंड दाखवू नको." पण ऐकलं नाही. असं कसं होतं का? ब्रह्म काय? ते सुखस्वरूप आहे. ते कधी रडतं का? आणि हा तर कोण आहे? ते बायको सापडत नाही म्हणून रडतोय. वनामध्ये फिरतोय असं कधी असतंय का? तुम्ही काहीतरी सांगता. काही नाही. शेवटी झाली. आता परीक्षा घ्यायची गेली. गडबड तीच झाली ना पुन्हा. आता चुकलं तेच. महादेवांनी सांगून देखील ऐकलं नाही. परीक्षा घ्यायची तर काय केलं? सीतामातेचं रूप घेतलं. फसली. भगवंतांनी आधीच ओळखलं आणि सांगितलं, "माते, का मला त्रास देतेस?" लज्जित झाली माता सती. परत आली. पण आता भगवंतांनी, महादेवांनी सांगितलं, की "नाही, आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही. कारण माझी जी माता, त्या सीता मातेचं तू रूप धारण केलंस. आता या देहाने आपला संबंध नाही. तू आता माझी पत्नी म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही." नको त्या ठिकाणी तू परीक्षा घ्यायला गेली. तेच आहे इथे. परीक्षा घ्यायला गेले पण आपला अधिकार पाहिजे. गुरूंनी शिष्याची परीक्षा घ्यावी, शिष्यांनी गुरूंचं काय परीक्षण करावं? हां, परीक्षण करावं, परीक्षा घ्यायला जाऊ नये. गुरूंचं वैराग्य किती आहे हे म्हणायला त्यांना त्रास द्यायला जाऊ नये. पण गुरूंच्या आचरणातनं त्यांच्या ठिकाणी असणारं वैराग्य, त्यांच्या ठिकाणी असणारी तितिक्षा, यातनं आपण शिकावं एवढं मात्र खरं आहे.
परीक्षण करावं पण परीक्षा घ्यायला जाऊ नये. पण हे परीक्षा घ्यायला गेले. गेले आणि काय तो सांब होता. त्याला स्त्रीचं रूप दिलं. पोटाच्या ठिकाणी एक मुसळ लपवलं, वरती कापड गुंडाळलं, गर्भवती स्त्रीचं रूप त्याला दिलं. आणि मग ऋषीमुनींच्या जवळ जाऊन ते मित्र म्हणाले, "ती जी कन्या आहे, नुकतीच आता प्रसूत होणार आहे. तिला मुलगा होईल का मुलगी? ते जरा सांगता का?" ती येऊन विचारायला लाजते. एवं प्रलब्धा मुनयः तानूचुः कुपिता नृप जनयिष्यति वो मंदा मुसलं कुलनाशनम. राजा परीक्षिता, शुकाचार्य सांगतायत, त्या यदुकुमारांनी ज्या वेळेला असा प्रश्न विचारला, अशी चेष्टा केली, त्यावेळेला ते रागावून म्हणाले, ते ऋषी, त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेला क्रोध ही देखील भगवंतांचीच इच्छा. कारण शाप प्राप्त व्हावा तर यांच्याचकडनं प्राप्त व्हावा, जेणेकरून कल्याणच होईल कुलाचं. झालं. शाप दिला गेला. हिच्या पोटातून मुसळ जन्माला येईल आणि ते तुमच्या कुलाचा नाश करेल. झाला, शाप प्राप्त झाला, पण एकदा उतारावरनं, उतरंडीवरनं किंवा जिन्यावरून चेंडू गडगडत खाली पडायला लागला किंवा तांब्या, काहीतरी गोलाकार कोणतीही वस्तू गडगडत खाली पडायला लागली की थांबवता येत नाही. तसाच हा कर्माचा परिणाम झाला. शाप प्राप्त झाल्यानंतर जावं कोणाकडे? भगवंतांकडे जावं ना. भगवान श्रीकृष्ण अरे यदुकुलामध्ये तिथे आहेत. पण नाही, सगळेजण राजा उग्रसेनांकडे गेले. राजसभेमध्ये निर्णय घेतला गेला. काय? राजा उग्रसेनांनी काय केलं? त्या मुसळाचा भुगा केला, चूर्ण केलं. ते त्या त्या किनाऱ्यावरती टाकून दिलं गेलं प्रभास क्षेत्रामध्ये. आणि खालती त्या मुसळाला एक लोखंडाचा तुकडा असतो ते काढण्यासाठी, कारण ते लाकूड एकत्र राहावं म्हणून ते समुद्रात फेकून दिलं गेलं. पुढे त्या लाकडाचा जो भुगा होता त्याच्यापासून निर्माण झालेलं जे गवत होतं, त्याच्याद्वारे परस्परांवर प्रहार करून यदुकुळातील सर्वजण परस्परांना मारते झाले. प्रत्येकाने एकमेकांमध्ये युद्ध केलं आणि विनाश झाला. आणि मग तो जो लोखंडाचा तुकडा समुद्रात टाकला गेला होता, तो माशाने गिळला. त्याचा पुढे तो मासा एका कोळ्याने पकडला. त्या कोळ्याला त्या माशाच्या पोटामध्ये तो लोखंडाचा तुकडा सापडला. तो त्याने एका शिकाऱ्याला दिला. शिकाऱ्याने काय आता क्रम करायचा, लोहाराला दिला. लोहाराने त्याने बाणाचं ते टोक बनवलं, ते शिकाऱ्याला दिलं. शिकाऱ्याने तो बाण चालवला. आणि अशा प्रकारे तो जो लोखंडाचा तुकडा ज्याचं बाणामध्ये परिवर्तन झालं, ज्याचा बाण झाला, तो बाण भगवंतांच्या पायाला लागला आणि भगवंत स्वधामाला गेले. हा असा सगळा बादरायण संबंध आहे. एवढा लांबचा संबंध. ही सगळी कथा ज्या वेळेला त्या परीक्षिताने ऐकली, त्याला आश्चर्य झालं. या सगळ्या कथेचा संबंध काय आहे? या कथेचा संबंध एवढाच आहे की सर्व संपत्ती, संपन्नता आणि अनुकूलता असताना देखील कशा प्रकारची अनुकूलता? भगवंतांनी ज्या कुलामध्ये अवतार धारण केलेला आहे असं ते कुल आहे. पण असं आहे म्हणून स्थैर्य, शाश्वतता नाही. आणि जोपर्यंत आपलं मन सुखाच्या उपभोगामध्ये, विषयोपभोगामध्ये रत आहे, तोपर्यंत उत्तम संस्कार अंतःकरणावर होत नाहीत. मोक्षाचा उपदेश होत नाही. अधर्मच होणार आहे.
धर्मच घडणार आहे. भगवंतांसारखे भगवंत आहेत, पण त्या कुलाला हा शाप भोगला का? हीच कारण आहे. ती जर का काय भगवंतांना पुन्हा मागे जाऊन संबंध जोडू आपण. भगवंतांना हे सर्व का करवून आणावं लागलं? कारण भगवंत भागवताने वर्णन केलंय, म्हटलंय ना, की हे उच्छृंखल झाले तर मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मला पुन्हा इथे यावं लागेल. बिभ्रद्वपुः सकल सुंदर सन्निवेशम कर्माचरन् भुवि सुमंगलमाप्त कामः आस्थाय धाम रममाण उदार कीर्तिः संहर्तुमैच्छत कुलम स्थितकृत्य शेषः. आता पृथ्वीवरील भार हलका करण्यासाठी केवळ एकच कार्य बाकी होतं, आपल्या कुलाचा विनाश. म्हणजे आपलं कुळ हे पृथ्वीला भार झालेलं आहे, भगवंतांनी जाणलं. आणि तसं नसतं. सगळेच त्या कुलामध्ये उत्पन्न झालेले राजा परीक्षितासारखे असते तर काहीच करावं लागलं नसतं ना भगवंतांना. पण एकच तो भागवत राहावा राजा, जो संपूर्ण पृथ्वीला उत्तम मार्गावरती चालवत ठेवील, असा एकच राहिला पाहिजे. भगवंतांना ती व्यवस्था करायची होती. पहा, आणि म्हणून नकाशन क्रिया राजन मनुष्यापादिका अपि भावितम तीव्र वेगेन शक्ताशालयितुम मनः. हे जे म्हटलं, जर का आपला निश्चय दृढ असेल आणि तो सत्पथावरती असेल तर काही शाप वगैरे काही आपल्याला भोगत नाही, आपल्याला काही त्रास सहन करावा लागत नाही. कारण भगवंत ते होऊच देत नाहीत. इथे ज्या वेळेला तो कुठेतरी अधर्माचा संस्कार आहे, केवळ बाह्य कारणांमुळे त्याच्यावरती निर्बंध आहे, नाहीतर विषयभोगामध्येच रत आहेत. आणि तोही बाहेरचा जो बंधारा आहे तो फुटला तर हे विषयभोगामध्ये रत होऊन उन्मत्त होतील आणि धर्माची घडी विस्कटेल, असं जिथे आहे तिकडे भगवंतांना तो शाप मिळेल याची व्यवस्था करावी लागली. यातून मग आपल्याला ते मग वैराग्य उत्पन्न होतं. ही सर्व संपत्ती, संपदा, सर्व संपन्नता असून देखील जर असा विनाश होत असेल तर मग योग्य काय? तात्पर्य काय? कशात आहे? सगळा संहार शेवटी पाहावाच लागला ना. मग त्यातूनच निर्माण इच्छा झाली त्या वसुदेवांच्या अंतःकरणामध्ये. दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी नारद आणि वसुदेव यांच्यामध्ये संवाद येतो. ज्यावेळेला असं वैराग्य अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळेला आपणच प्रश्न विचारू लागतो, हे असं का? मग आता याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? हा संसार असा असेल, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. काय मग आता करायचं काय? त्यावेळेला संतांची भेट होते. हे कुरुनंदन राजा परीक्षिता, शुकाचार्य म्हणतायत, भगवंतांचा सहवास प्राप्त व्हावा या इच्छेने नारद वारंवार द्वारकेमध्ये येऊन राहत असत. हे राजन, ज्याला इंद्रिय आहेत, म्हणजे ज्याला सर्व पाचही इंद्रिय किंवा एक इंद्रिय देखील, आणि जो नित्य मृत्यूने वेढलेला आहे, मृत्युर्वै प्राणीनाम ध्रुवम, निश्चित काय असेल तर प्राण्यांना मिळणारा मृत्यू हा निश्चित आहे, बाकी सगळं अनिश्चित आहे.
अशा प्राण्यांची, देवतांनी देखील ज्यांची उपासना करावी, अशा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची सेवा कोण करत नाही? एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले. वसुदेवांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी नारदांना बसायला आसन दिलं. नारदांची पूजा केली आणि मग नारदांना म्हणाले, भगवन् भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनां कृपणानां यथा पित्रोरुत्तम श्लोक वर्तमनाम. नारद हो, आपलं येणं हे सर्वांच्या प्राण्यांच्या कल्याणासाठीच असतं. नारदांचं वसुदेवांनी जे कौतुक केलंय त्याचा फार सुंदर विस्तार नाथांनी आपल्या टीकेमध्ये केला. संतांची कृपा आणि संतांची महती काय असते, विशेष करून नारदांच्या दृष्टीने. नाथ महाराज म्हणतात, नारदांचं काय कौतुक करावं. हे वसुदेवांच्या मुखामध्ये शब्द त्यांनी दिले ठेवलेत. ते म्हणाले, नारद हो, तुम्ही असे आहात की जे ब्रह्मदेवाकडे जाता, भगवंतांच्या दरबारात जाता, तिथे तुम्हाला आडकाठी नाही. तुम्ही सगळीकडे विचरण करता. यात काही नाविन्य नाही. विशेष काय आहे? ज्या हिरण्यकशिपूने भगवंतांचं नाव घेण्यासही बंदी लावली होती, हरी नारायण म्हणायचं नाही, असा तो, तुम्ही नारायण नारायण म्हणत असलात तरी तुम्ही आलात की तुमची पूजा करत होता. त्याच्या दरबारातही तुम्ही जात होतात. तिथे तुम्हाला आडकाठी नव्हती. ज्यांनी सर्व देवतांना बंदी केलं होतं असा रावण, तो देखील तुमची पूजा करत असे, तो देखील तुम्हाला वंदन करत असे. असे तुम्ही आहात. देवांचं काय हो, कृपा झाली तर संपन्नता आहे, अवकृपा झाली तर विपन्नावस्था आहे. पण संतांच्या बाबतीत असं होत नाही. संतांचं हृदय अत्यंत शीतल असतं. ते कधीही कोणाला त्रास देत नाहीत. आणि त्या संतांमध्ये तुम्ही श्रेष्ठ नारद आहात. लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात, भजंती ये यथा देवान देवा अपि तथैवतान. वसुदेवांनी तोच प्रश्न केला, जो खेद भगवंतांनी भगवद्गीतेत व्यक्त केलाय. भजन्ते अन्य देवता आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडसुता. ते लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी लोक देवतांची पूजा करतात, भजन करतात, त्याप्रमाणे देवता देखील त्यांना फळ देतात. पण जे सत्पुरुष दीनवत्सल असतात, आपल्यासारखे संत जे असतात, ते सर्वांना आपलंच समजतात, आपलंसं करतात. तरी देखील मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. भागवत धर्मासंबंधी प्रश्न आहे. ब्रह्मस्तथापि पृच्छामो धर्मान भागवतांस्तव यान श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्येत सर्वतो भयात. ज्या भागवत धर्मांचं श्रद्धेने श्रवण केल्याने जो भक्त आहे तो या संसारातून मुक्त होतो. अशा त्या भागवत धर्माचं मला वर्णन करून सांगा.
अहं किल पुरानंतं प्रजार्थो भुविमुक्तिदम् अपूजयन्न मोक्षाय मोहितो देवमायया. भगवंत नारद हो, काय सांगू, भगवंतांच्या मायेने मोहित झालेला मी. भगवंतांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली, कोणाची आराधना केली, पूजा केली, मोक्ष देणाऱ्या भगवंतांची पूजा केली, पण मागितलं काय, तुम्ही पुत्र रूपाने या, हीच प्रार्थना केली. म्हणजे काय, माझ्या पुढच्या जन्मीची सोय केली. हा, आपण हसतोय, पण याच्यापेक्षा आपल्याला, आपण तेवढी तपश्चर्या करत नाही. असो, हे सुव्रत नारदा, मला असा उपदेश करा, जेणेकरून या संसारातून मी पार होऊन जाईन. शुक म्हणतात, राजन्नेवं कृतप्रश्नो वासुदेवेन धीमता प्रीतस्तमा हरिवर्षिर हरे संस्मारितो गुणैः. वसुदेवांनी ज्या वेळेला असा प्रश्न केला, त्यावेळेला नारदांना भगवंतांच्या गुणांचं स्मरण झालं. केवळ निमित्त, प्रश्नाचं निमित्त झालं आणि भगवंतांच्या गुणांचं स्मरण झालं, आणि नारद प्रेमपूर्वक म्हणाले. नारद उवाच सम्यगेतद्योसितं भवता सात्वतर्षभ यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् श्रुतोऽनुपठितोऽध्यात आदृतो वानुमोदितः सद्यः पुनाति सद्धर्मो देव विश्वद्रुहोऽपि. वसुदेव हो, भागवत धर्म जाणण्याची तुमच्या अंतःकरणातील जी इच्छा आहे, तुमचा जो संकल्प आहे, तो खूपच श्रेष्ठ आहे, चांगला आहे. वसुदेवा, हा भागवत धर्म असा श्रेष्ठ धर्म आहे की जो ऐकल्याने, ज्याचा उच्चार केल्याने, ज्याचं स्मरण केल्याने, स्वीकार दिल्याने किंवा मान्यता दिल्याने सुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात. सद्य पुनाति सद्धर्मो देव विश्वद्रोहोपी. विश्वाचा द्रोह करणाराही का असेना, तो देखील सद्य पुनाती त्वरित शुद्ध होतो. धर्मान भागवतानिह कौमार आचरेत प्राज्ञ. धर्मान भागवतानिह. प्रल्हादांनी काय आहे, नुसतं म्हणणं सोपं आहे. श्रुतः अनुपठितः ध्यातः आदृतः वा अनुमोदितः वा. ऐकल्याने, प्रल्हादांनी म्हटलं, कौमार्य आचरेत प्राज्ञा धर्मान भागवतानिह. कुमार वयामध्ये म्हणजे टीनेज, तेव्हाच भागवत धर्मांचं आचरण करावं, करायला शिकावं. नंतर शरीराला सवय होत नाही, मनाला ते पटत नाही. नारद म्हणतायत, अजून सोपं करून म्हणतायत, काही नाही म्हणजे आचाराचा तर विचार नंतर आहे, पण चित्तशुद्धीसाठी, शुद्ध होण्यासाठी काय म्हणतायत, ऐकल्याने, श्रुतः अनुपठितः उच्चार केल्याने, ध्यातः ध्यान केल्याने, आदृतः आदर केल्याने, स्वीकार केल्याने, मान्यता दिल्याने वा अनुमोदितः. येथील प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं होते का, जरा विचार करूया. ऐकणं म्हणजे ते कानावरती पडणं नव्हे. कानावर पडल्याने पाप नष्ट व्हावं एवढे आपण अधिकारी नाही. का? कारण आपण पापाला धरून बसलेलो आहोत, त्याला सोडायची आपली इच्छा नाही म्हणून.
ऐकणं काय असतं? केवळ शब्द कानावर पडले म्हणून त्याला आपण जे ऐकणं म्हणतो, ते खरोखर ऐकणं नव्हेच ना. होतं ना, ऐकलं नाहीस का? का नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे म्हणजे काय? शब्द कानावर पडले, पण त्याचे हवे तसे संस्कार अंतःकरणावरती निर्माण झाले नाहीत. श्रवण म्हणजे काय? वेदांताच्या दृष्टीने श्रवणाचा विचार करत असताना विद्यारण्य मुनींनी व्याख्याच सांगितली. श्रवण म्हणजे काय? वेदांतानामशेषाणाम आदिमध्यावसानतः ब्रह्मात्मन्येव तात्पर्यम इति धी श्रवणं भवेत. सर्व वेदांचं तात्पर्य हे जीवब्रह्म ऐक्यामध्येच आहे असा निश्चय होणं म्हणजे श्रवण आहे. सर्व वेदांताचं तात्पर्य हे जीवब्रह्म ऐक्य यामध्ये होणं हेच श्रवण आहे. मग तोच जर का भागवत धर्माकडे अर्थ लावला, तर भगवंत हेच सर्वस्व आहेत आणि सर्व कर्म त्यांनाच समर्पित करायची. सर्व काही त्या भगवंतांसाठीच करायचं आणि भगवंतांना आपलंसं करून घ्यायचं, त्यांना शरण जायचं असा निश्चय सर्व शास्त्रांनी एवढंच सांगितलं. हा निश्चय जो आहे, की ती ही अशी बुद्धी याला श्रवण म्हणायचं. केवळ ऐकले गुण आणि पाठ केले म्हणून ते श्रवण होत नाही. हां, त्यातून मिळणारं जे पुण्य आहे ते त्याचा नाकारता येत नाही. पण त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो दिसून येणार नाही. श्रवण हे असं असलं पाहिजे. उच्चारण हे पाठांतरातून नव्हे तर ते अनुभवातून आलं पाहिजे. भागवत धर्मांचं नित्य आचरण केल्याने जी बुद्धी तो संस्कार निर्माण झालेला आहे वाणीवरती, त्या वाणीने त्याचा उच्चार होणं, तर ते फलदायी ठरेल. मी सगळे ते जे भागवत धर्माचे वर्णन करणारे श्लोक आहेत पाठ केले आणि एखाद्याला सांगितले म्हणजे माझं उच्चारण झालं असं नव्हे. त्यांचं नित्य आचरण केल्याने त्या भागवत धर्मांचं माझ्या अंतःकरणावरती निर्माण झालेले संस्कार आणि त्यातून भगवंतांच्या ठिकाणी निर्माण झालेली प्रीती, ते प्रेम, यातून एखाद्याने प्रश्न केल्यावरती कसं करावं हे विचारल्यानंतर मी त्याला प्रेमाने सांगणं हे त्याचं उच्चारण आहे. नारदांनी केलं की ते उच्चारण आहे. आम्ही की बडबड. भेद लक्षात घ्या. आहे हा उच्चारण, श्रवण यांना एवढं खाली खेचायचं नाहीये या सगळ्या क्रियांना. एवढं सोपं नाही करायचं. कारण त्यांचा तो अधिकार ते जाणलं पाहिजे. दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण अधिकारी व्हायचं असेल तर त्याच्या मागचा जो मुख्य विचाराची भूमिका आहे, आपला अधिकार सिद्ध करायचा आहे आपल्याला तो. तरच त्या श्रवणाचा, त्या उच्चारणाचा परिणाम आपल्याला आपल्या ठिकाणी दिसून येईल. स्मरण केल्याने, आठवण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने, मान्यता दिल्याने सुद्धा दुर्जन पवित्र होतात. नारदांच्याच बाबतीमध्ये आपण प्रश्न दृष्टांत पाहू ना त्याच्यासाठी. फार लांब कशाला जा. नाथांनी हा दृष्टांत घेतलाय वर्णन करत असताना म्हणजे नारदांच्याच बाबतीमध्ये. नारदांच्या कृपेने जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला असे किती जण आहेत? अनेक जण आहेत. दैत्यपुत्र आहे. कोण? प्रल्हाद. पण म्हणून त्याला दूर लोटलं नाही. त्यालाही उपदेश केला. वाल्या कोळी त्यालाही उपदेश केला. त्याला तर बाकी काही नाही. काय सांगितलं? फक्त नाम घे. त्याचं कल्याण झालं. इथे काळ वेळ नाम उच्चारिता नाही. बाल्या कोळी रूपाने जो होता, त्याने स्वीकार केला. त्याने मान्य केलं ना. काय मान्य केलं? भागवत धर्म. भगवंतांचं नाम घ्यायचं हाच धर्म.
पण ते सुद्धा उलट भगवंत अर्थात संत कृपा झाली तिकडे. पण नाही काय म्हणायचंय, मरा. राम म्हणजे तो मराच. पण ते म्हणत असताना सर्वस्वी ते एकच नाम हे मान्य केलंय आणि ते नामच घ्यायचं बाकी काही नाही हे श्रवण झालेलं आहे. त्यामुळे ते श्रवण, उच्चारण हे सगळे संस्कार त्या ठिकाणी झाले आणि तसं कर्म, तशा क्रिया घडल्या, तशी आराधना, उपासना घडली. म्हणून महाकवी वाल्मिकी झाले. नाहीतर आमचं काही होत नाही. आम्ही नाम त्या प्रकारे घेतच नाही. कारण आमच्या ठिकाणी तसे संस्कार नाहीत. विचार करा. आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे. ज्यांचं श्रवण, कीर्तन पावन करणारं आहे, माझे आराध्य दैवत असणारे जे भगवंत, त्यांचं तुम्ही आम्हाला स्मरण करून दिलं तुमच्या प्रश्नाने. मला अत्यंत आनंद झाला. राजा, त्याच्यासाठीचा तू जो प्रश्न विचारलास, त्याच्या संबंधी एक प्राचीन इतिहास आहे, तो मी तुला सांगतो. तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा जो संवाद आहे तो आहे. स्वयंभुव मनूचा एक पुत्र होता प्रियव्रत. प्रियव्रतूचा पुत्र होता आग्निध्र. आग्निध्रचा नाभी, नाभीचा ऋषभ. त्या वसुदेवाचा अंश असणाऱ्या व मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी त्याने अवतार धारण केला होता. त्याला 100 पुत्र होते. मग पुढे त्या 81 पुत्र होते. ते कर्मकांड करणारे अधिपती झाले. भारतवर्षाच्या 9 द्वीपांचे 9 अधिपती झाले. आणि एक होता तो भरत होता, ज्याच्या नावाने हे भारतवर्ष म्हणून हे क्षेत्र जाणलं जातं. त्या 9 भाग्यशाली जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन केली. ते आत्मज्ञानी झाले आणि ते अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करत असत. ते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन अशी त्यांची नावं होती. हे सर्वजण मनाला येईल त्या ठिकाणी जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य, किन्नर, नाग कोणतेही असो, कोणत्याही जागी असो, कोणत्याही लोकामध्ये असो, स्वच्छंदपणे विहार करत असत. असे ते 9 योगेश्वर एकदा सूर्याप्रमाणे तेजस्वी असणारे ते राजा निमी याच्या यज्ञाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. अजनाभ वर्षामध्ये ऋषींद्वारे चालू असलेल्या महात्म्य निमीच्या यज्ञामध्ये योगायोगाने ते तिकडे पोहोचले. आणि ते तिकडे गेल्यानंतर राजा निमीने काही प्रश्न विचारलेत आणि प्रत्येक योगेश्वराने त्याचं उत्तर दिलंय. तो नवयोगेश्वर संवाद प्रवृत्त होतो. वैराग्य निर्माण झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्याच कुळामध्ये आता त्या वसुदेवांनी पाहिलं की हे संपूर्ण युद्ध झालं, महाभारताचं संहार झाला, वाईट वाटलंय. त्याच वेळेला नारद आलेत. नारदांना मग भागवत धर्माचा प्रश्न केलाय. कारण आता कळलं, आता काही उरलं नाही. यात जीवनात काही तात्पर्य नाही, संसारात काही तात्पर्य नाही. म्हणून संसारातून बाहेर पडायचा मार्ग काय, तो सांगणारा जो एक मार्ग आहे तो मला सांगा. हा प्रश्न विचारल्यानंतर तोच प्रश्न पूर्वी ज्या ठिकाणी आला होता तो नवयोगेश्वर संवाद प्रवृत्त होतो. त्याचा आता आपल्याला विचार करायचा आहे. तो उद्यापासून सुरू करतोय. उद्याला पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.